शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 भाव मिळावा व इतरही शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कालपासून राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। तू काय सांगाल, आजचा दुसरा दिवस आहे, सरकारसोबत काही बोलणं झालं आहे का? नाही, सरकारसोबत सध्या तर काही बोलणं झालं नाही। आणि या आंदोलनाच्या म्हणजे एक जमेची बाजू आहे का आज राकेशजी टिकेत या आंदोलनाला भेट द्यायला आणि तसा पाठिंबा द्यायला ते येत आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच एक वेगळ्या प्रकारची दिशा या आंदोलनाला भेटेल। मी त्या राकेशजी टिकेतचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो। दिल्लीवरून ते खास करून इथं येणार आहे आणि आता आंदोलन आम्ही ज्या पद्धतीनं पाहतो आहे का मग आम्ही सांगितल्याप्रमाणे का आम्ही आंदोलन सरकारला जागा करण्यासाठी आहेच, पण दुसरा त्याचा उद्देश असा आहे का शेतकऱ्याचं जे अस्तित्व आहे, मजुरांचं अस्तित्व आहे ते संपायला लागलेलं आहे। म्हणजे 3400 रुपये जर सोयाबीन विकावं लागलं तरी त्याचा रोष येत नसेल, आम्ही भूमिकेत येत नसणार तर प्रश्न मागणीच्या पेक्षाही त्या अस्तित्वाचा आहे आणि ते अस्तित्वही निर्माण करण्याचं कामही सुद्धा आम्ही या अन्नत्याग आंदोलनातून करतो आहे। आणि तिसरं आम्ही जिवंत आहोत हे सांगायचं आहे, आम्ही मेलो नाही आहे आणि म्हणून आंदोलनाची शांततेच्या माध्यमातून दखल सरकारनं घ्यावी। आम्ही अतिशय शांततेनं हे आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु सरकार जर आमचं जर अंत पाहत असेल तर मग मात्र भगतसिंगगिरी आम्ही घेऊ। 14 तारखेनंतर प्रचंड ताकदीनं वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलनाला सुरुवात करू। काय वेगळी पद्धत असणार आहे? बच्चू कडू नेहमी वेगळ्या स्टाईलनं आपल्या आंदोलनाचा रस्ते उतरत असते, नेमकं काय असणार आहे 14 तारखेनंतर? मला असं वाटतं का ते आता कार्यकर्त्याची बैठक होऊन कशा पद्धतीने समोर जाऊ आपण, त्या पद्धतीनं आंदोलन करण्याची आमची तयारी राहणार आहे। आता ते निश्चित सांगता येणार नाही, पण कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुखांचा आढावा घेऊन समोरची नीती ठरवू। कालपासून राज्यातल्या कोणाकोणा नेत्याशी बोलणं झालं आहे, कोणी पाठिंबा दिला? मला असं वाटतं का एक राजू शेट्टी यांचं बोलणं झालेलं आहे, ते काही 10-11 तारखेला येणार आहे। बाकी कोणाचं काही बोलणं झालेलं नाही। एक सचिन अहिरन यांचं बोलणं झालं, बाकी कोणासोबत बोलणं झालं नाही। हे होते बच्चू कडू। जर सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तर 14 तारखेनंतर या आंदोलनाचं उग्र स्वरूप आहे ते महाराष्ट्राचा दिसणार आहे। सोबतच आज जर बघितलं तर राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष जे आहे राकेश टिकेत हे सुद्धा या ठिकाणी आज भेट देणार आहे। त्यामुळं नेमकं हे आंदोलन कशा प्रकारे वळण घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमर गटारे, साम TV, गुरुकुंज मोजरी, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।